पुन्हा एकदा सज्ज झालाय तो. सुरेख थ्रो पाहायला भेटला होता. चला पंच निर्णय द्या. 2 धावा. धावसंख्या 3. जर या स्पर्धेत वर्चस्व गाजवायचं असेल तर टायगर या संघाला नक्कीच हा सामना विजय होणं गरजेचं असेल. जर विचार केला तर वॉरियर संघ नक्कीच फायनलच्या दिशेने जात असताना दिसलाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागली ती 4. श्याम सज्ज. सुरेख फटका, झेलची संधी आणि गडी बाद. डीजे कमबॅक. सुरेख फटका, झेलची संधी. थँक्यू. नक्कीच जर विचार केला तर टायगर संघाचे टायगर आता पूर्णपणे या जंगलात राज करत असताना दिसत आहे. कारण की नक्कीच या स्पर्धेत वर्चस्व गाजवण्यासाठी पूर्णपणे जाळं विणलं गेले या सर्व टायगर्सनी. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावं लागते ती 5. एक गडीच्या मोबदल्यात 5 चेंडू आणि 5 धावसंख्या. शेवटचा चेंडू मारा करील तो गोलंदाज निलेश. फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज झाले ते. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. गोलंदाजी मार्फत गोलंदाज रमेश मोर्या एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच पाहायला भेटतोय. काय होते बघितलं जाईल आणि जे रनआउटची संधी होती सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तू मे इथे पाहायला भेटलं होतं. देवांग सर नक्कीच देवांग भाई या स्पर्धेत पूर्णपणे आपली छाप सोडत असताना. झेलची संधी. आता काय होतं बघितलं जाईल पण अडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला. नक्कीच सारिका मॅडमचा विचार केला तर पूर्णपणे या स्पर्धेत फलंदाजी गोलंदाजी आणि आता कुठेतरी अयशस्वी होत असताना मॅडम डीजे कमबॅक. गोलंदाजी आणि आता कुठेतरी अयशस्वी होत असताना मॅडम. थँक्यू. गोलंदाजी आणि नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालेत. सुरेख फटका, चेंडू जातोय. नक्कीच जर विचार केला तर एक लाजवाब फटकेबाजी पाहायला भेटतात. 7 धावसंख्या. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 7. याआधी जर अशी फटकेबाजी झाली असती. सुरेख षटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार. चौकार. 4 धावसंख्या. धावसंख्या 11-11. आतापर्यंतचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. सुरेख झेल, लाजवाब झेल. डीजे कमबॅक. सुरेख झेल, लाजवाब झेल. सुरेख झेल, लाजवाब झेल. थँक्यू. नक्कीच या
स्पर्धेत ज्याने पूर्णपणे आनंद लुटत असताना दिसत आहे ते निलेश. कारण की विचार केला तर सुरेख गोलंदाजी निलेश माने, नवीन ना माने, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज, नक्कीच फटकावलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न नक्कीच नसावा. नन्ना मुन्ना खेळाडू काय करतो बघितले जाईल या स्पर्धेमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाले चेतन, फलंदाजी मार्फत फलंदाज, फिरकावलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नाही. नक्कीच सुरेख कॉलिंग पाहायला भेटली या फलंदाजाकडनं. तोपर्यंत एक धावसंख्या 13. सुरेख फटका नक्कीच पाहायला भेटला, एका धावसंख्येमध्ये भर. फिरकवलेला चेंडू, चेंडू जातोय, नक्कीच पंच निर्णय द्या. डॉट चेंडू. आता नक्कीच टोललेला हा चेंडू, एक धाव पूर्ण, एका धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 15. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू मारा करेल चेतन. नो बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्या. धावसंख्या 17. शेवटचा चेंडू चेतन यांचा. जेलची संधी आणि सुरेख जेल मॅडमच्या माध्यमातून डीजे कमबॅक. मॅडम साठी गाणं वाजलं पाहिजे. थँक्यू. नक्कीच लीना मॅडम, नक्कीच सुरेख झेल लीना मॅडम यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. आजच्या दिवसात पहिला कॅच नक्कीच मॅडमच्या माध्यमातून इथं पाहायला भेटले आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. लीना मॅडम या स्पर्धेत सुरेख कामगिरी करत असताना दिसत आहेत. सुरेख झेलही नक्कीच पाहायला भेटला. झेल रनआउटची संधी आणि गडी बाद. नो बॉल इशारा पंचांचा आणि कुठेतरी अयशस्वी होत असताना दिसले राजेश या स्पर्धेत स्टंपिंग करण्याच्या माध्यमातून. तोपर्यंत पंचांचा इशारा नो बॉल. राजेश मित्तल, पंचांचा इशारा नो बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 18. संघाचे कर्णधार सुरेख फटका, एक धाव पूर्ण. निलेश तिथे सज्ज, तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या, एका धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 19. सुरेख फटकेबाजी नक्कीच या फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या 20. 3 चेंडू आणि 20 धावसंख्या. सुरेख फटका, एक धाव पूर्ण, एक्क्या दुक्क्याने नक्कीच संघ खेळत असताना टायगर बना चॅलेंजर. जर टायगर या संघाला पुढच्या फायनल मध्ये जायचं असेल तर हा सामना नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जायला लागेल. रनआउटची संधी, तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या, एक्क्या दुक्क्याने भर, धावसंख्या डबल टू 22. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. या प्रथम इनिंग मधील कशा प्रकारे गोलंदाजी करतात बघितले जाईल. विशाल संघाचे कर्णधार आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आणि गडी बाद. तिचे कमबॅक.
थँक्यू. टायगर बना चॅलेंजर्स नक्कीच एक सामना नक्कीच ह्या स्पर्धेचं 23 रन्स 24 बॉल 23 रन्स विन फॉर टायगर्स टीम. नक्कीच जर या संघांमध्ये पूर्णपणे चांगली कामगिरी करताना दिसले ते वॉरियर संघ, त्यानंतर टायगर संघ, त्यानंतर झाला चॅम्पियन्स संघ आणि या एक चॅलेंजर संघ. काहीतरी पुढच्या वर्षी पुन्हा एकदा चॅम्पियन्स या संघाला अजून कुठेतरी कसरत करावी लागेल. पण विचार केला तर चॅम्पियन संघ एक पूर्णपणे 2 हात करताना नक्कीच दिसला होता. पण आता जर टायगर संघ विजय झाला तर नक्कीच कुठलं तरी पारितोषिक या स्पर्धेतील एक घेऊन जाऊ शकतो. आणि वॉरियर संघाचा विचार केला तर ऑलरेडी फायनलच्या दिशेने जाताना दिसला आहे. म्हणजे जर करो या मरोची परिस्थिती असेल आता टायगर या संघाला. कारण की जर विचार केला तर चॅम्पियन संघही त्या रेसमध्ये आहे आणि जर टायगर संघ विजयी झाला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये जाताना दिसेल. म्हणजे जर विजयासाठी गरज असेल ती टायगर संघाला 24 चेंडू आणि 23 धावसंख्येची. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्स आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग. यू गए यू आए डीजे. फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज झालाय तो रमेश मोरे. एक लाजवाब फलंदाजी नक्कीच आतापर्यंत पाहायला भेटे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सारिका मॅडम यांनी या स्पर्धेत पूर्णपणे सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी केले. सुरेख चेंडू आता फेकला गेला होता पण पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्येचा श्री गणेशा झाला तो एका धावसंख्येने आणि एक्क्या दुक्क्याने नक्कीच रमेश मोरे हा खेळत असताना आपल्या संघासाठी. राजेश सिंग फलंदाजी मार्फत सज्ज. नक्कीच पूर्णपणे आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत असताना झेलची संधी आणि गडी बाद. राजेश सिंग बाद. डीजे कमबॅक. संधी आणि गडी बाद. राजेश सिंगची संधी आणि गडी बाद. थँक्यू. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होत असताना दिसतात टायगर संघाचे. विरकवलेला चेंडू नक्कीच काय होतं बघितले जाईल. खराब थ्रो. रन नक्कीच खराब थ्रो पाहायला भेटला पण एक धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटली. एक्क्या दुक्क्याने भर. धावसंख्या फळकावी लागते ती 3. 1 बाद 3. कारण की चॅलेंजर संघ पूर्णपणे प्रयत्न करत आहे अपोजिट संघाला हरवण्याचा. सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. सारिका मॅडम यांच्या माध्यमातून पूर्णपणे यशस्वीरित्या प्रयत्न केला गेला. मॅडमच्या माध्यमातून आपल्या फॉलोअर मध्ये नक्कीच अडवण्याचा प्रयत्न केला गेला.
सुरेख फटका, एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न असेल का नाही? आणि नक्कीच कुठलाही प्रयत्न नसेल, कारण की रमेश मोर्या एक सुरेख फलंदाज आजच्या दिवसात आपल्याला पाहायला भेटते. एक नावाजलेले फलंदाज नक्कीच पाहायला भेटतात. आणि गडी बाद, जिचे कमबॅक. थँक्यू. नक्कीच गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालेले ते आजच्या दिवसात त्यांनी सुरेख कामगिरी केली होती. रणजित सिंग, एक धाव पूर्ण. एका धावसंख्येने भर. धावसंख्या फळकावी लागते ती 5. विजयासाठी गरज असेल ती 17 चेंडू आणि 18 धावसंख्येची. 17 चेंडू 18 धावा. नक्कीच टायगर संघ 17 चेंडू आणि 18 धावसंख्या. निलेश सज्ज झालेत या स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व गाजवले ते निलेश यांनी. आणि त्याचप्रमाणे रमेश मोर्या आणि पंच सुरेकर चेंडू, लाजवाब चेंडू. नक्कीच हा गोलंदाज कुठं लपवला होता तो चॅलेंजर्सच्या संघाने, कारण की विचार केला तर सुरेख फटकाबाजी पाहायला भेटते रमेशच्या माध्यमातून. आता एक धाव पूर्ण. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 6. 15 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. नो बॉलचा इशारा आता कुठेतरी पंचांनी दंडवित केले या गोलंदाजाला. 2 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 8. 15 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या. नियम क्रमांक 24चं उल्लंघन करत असताना गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्फत जर चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेषेलगत 6 धावसंख्या. रमेश ऑन द फायर. वाजले की 12. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा. नो +4. 5 धावसंख्येमध्ये धावसंख्येची. टोलेला चेंडू, एक धाव पूर्ण. नक्कीच करत असताना एक्क्या दुक्क्यामध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 21. विजयासाठी गरज असेल ती 2 धावसंख्येने. निलेश कशा प्रकारे आपल्या संघाला फायनलचं तिकीट मिळवून देतो बघितले जाईल. झेलची संधी असेल आणि काय होते आता बघितले जाईल. खराब थ्रो. तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 22. आणि विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलाय तो टायगर संघ. काय करतो बघितले जाईल. नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्स टायगर संघ फायनलच्या दिशेने जातो का नाही बघितले जाईल. 1 धावसंख्येची गरज आणि झेलची संधी आणि सुरेख झेल. नदीच्या काठीशी एका धावसंख्येची गरज असेल, कारण की मॅडम यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. झेली पकडली होती आणि नक्कीच टाळ्या वाजल्या जातील जर विजयी संपादित केला मॅडमनी तर. नक्कीच नोट आउट असेल. नोट आउट असेल. डॉट चेंडू. 10 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज. 10 चेंडू 1 धावसंख्या. आणि काय होतं बघितलं जाईल. नक्कीच एका धावसंख्येची गरज असताना कशा प्रकारे फलंदाजी करतात बघितले जाईल मॅडम. 8 चेंडू 1 धावसंख्या.
7 चेंडू 1 धावसंख्येची गरज, 7 चेंडू 1 धावसंख्या. दोडो दोडो आणि विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि फायनल मध्ये जाणारा संघ ठरतो वॉरियर संघ आणि टायगर संघ. संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.